हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझ्या YouTube चॅनलवर. आजचा जो व्हिडिओ होणार आहे, तो होणार आहे महाराष्ट्रीयन लूक दाखवणार आहे. मी कसं माझा मेकअप करते आणि मी कशी रेडी होते. तर पाहत राहा. तर आपली पहिली जी स्टेप आहे ती असणार आहे टोनर. तर ॲज अ टोनर मी हा मॅकचा मेकअप फिक्सर यूज करते. ओके, टोनर लावला आहे. आता याच्यानंतर मी जी दुसरी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर. तर मी आता मॉइश्चरायझर लावणार आहे. तर हा जो लूक आहे तो खूप वेळ स्टे होण्यासाठी किंवा हा मी थोडासा हेवी लूक करणार आहे. ब्राईडसाठी यूज करते प्रोडक्ट्स ते मी यूज करणार आहे. जो आहे तो लॉंग लास्टिंग राहण्यासाठी मी हा अगेन पॉन्ड्सचा यूज करणार आहे मॉइश्चरायझर. हा याचा जो ब्रश आहे तो आहे मॉइश्चरायझर ब्रश. आता प्रायमरमध्ये माझ्याकडे आता मी हा जो मेकअप आहे थोडा हेवी होणार आहे म्हणून चांगलं मॉइश्चरायझर जे आहे ते मी 2 मिनिटं त्याला चांगलं ऑब्झर्व केलं स्किनमध्ये आणि थोडं वेट केलं एक एक मिनिटं आणि त्याच्यानंतरच मी नेक्स्ट स्टेप करणार आहे. कारण जर मॉइश्चरायझर ओलवलं असेल आणि त्याच्यावर तुम्ही दुसरे प्रोडक्ट्स लावायला गेलात तर ते एकमेकांत मिक्स होऊन जाईल किंवा ते बरोबर सेट नाही होणार. त्यासाठी थोडं आपल्याला वेट करावा लागतो कारण प्रोफेशनल मेकअप करण्यासाठी तुम्हाला थोडेसे पेशन्स पाहिजे असतात. पेशन्स ठेवलेत तरच तुमचा लुक जो आहे तो चांगला क्रिएट होऊन येतो किंवा त्याचा जो आउटपुट आहे तो चांगला लॉंग स्टे साठी मी हा रेनेचाच यूज करते. रेने मला सूट पण होतो आणि ह्याच्याने कसं घामाला तरी मेकअप बिलकुल हलत नाही कुठेच. म्हणून मी मोस्टली हेच यूज करते आणि माझी ड्राय स्किन असल्यामुळे पण मला हाच चांगला सूट होतो. प्रायमर पण तुम्हाला मॉइश्चरायझर ब्रशनेच थोडं लावून घ्यायचंय. सगळीकडे इव्हनली स्प्रेड करायचंय. प्रायमर आपले जर खड्डे असतील किंवा पोर्स ओपन असतील तर ते क्लोज करण्यासाठी किंवा ते खड्डे भरून काढण्यासाठी चेहऱ्यावरचं आपल्याला उपयोगी पडतं. तर माझी स्किन आता मला अशी फील होते एकदम सॉफ्ट आणि इव्हन असं सगळीकडे स्प्रेड झाले करून घेणार आहे. तर आय मेकअप साठी मला पहिलं जे आहे कन्सिलर मी यूज करणार आहे. जरा लाईट कन्सिलर मी यूज करते. फॉरएव्हर 52चं हे जे आहे कन्सिलर पॅलेट ते मी यूज करणार आहे. असं आहे. मी जो शेड घेणार आहे तो हा शेड घेणार आहे. थोडा लाईट शेड आहे हा. मी असं घेतलं आहे स्पॅच्युलावर आणि हे थिक कन्सिस्टन्सी आहे ना तर त्याला थोडं ऍक्टिव्ह करायचं असतं पहिलं. ते आपल्याला अप्लाय करायचंय सगळीकडे आपल्या लिडवर. अशा पद्धतीने मी अप्लाय केलेलं आहे. तुम्हाला थोडंसं डार्क वाटत असेल किंवा जास्त असं वेगळं वाटत असेल पण ते होऊन जाईल. क्रीम प्रॉडक्ट होतं मी त्याला लॉक नाही केलं माहितीये. क्रीम प्रॉडक्ट लावल्यावर आपल्याला मेकअप जो आहे तो पावडर प्रॉडक्टने लॉक करावा लागतो. पण मी आता आय शॅडो पॅलेट डायरेक्टली यूज करणार आहे त्याच्यामुळे मी लॉक नाही केला. तर हा मी आय शॅडो पॅलेट यूज करते. कार्निवलचा आहे. बी परफेक्ट. तर हे जे आहे ते शेड आहेत याच्यामध्ये. तर यातला जो मी आहे तो हे थोडेसे डार्क शेड आहेत ब्राऊन कलरचे ते यूज करणार आहे. तर मी विचार करते डार्क ब्राऊन शेड मी यूज करते आउटर कॉर्नरसाठी आणि मग ट्रान्झिशन कलरसाठी थोडं म्हणजे वरच्या भागासाठी मी थोडासा ऑरेंजिश म्हणजे हा जो वरचा शेड आहे हा यूज करणार आहे. आपल्याला प्रोडक्ट डिपॉझिट पहिलं करायचं इकडे आउटर कॉर्नरला. बघू शकता मी इकडे प्रोडक्ट डिपॉझिट केलं. आता मी त्याला ब्लेंड करते ह्या फ्लफी ब्रशनी. असं थोडं केलेलं आहे आणि आता मी ट्रान्झिशन शेड घेणार आहे. तो आहे हा ऑरेंज. थोडा रिस्ट कलर. तर मी तो वर असा इथे अप्लाय करते. एकदम सॉफ्टली करायचंय. थोडा कलर हळूहळू बिल्ड करायचा आपल्याला. असं आपलं एक झालेलं आहे. तुम्ही बघू शकता माझा एक आईचा मेकअप झालेला आहे. आता याच्यावर मला ग्लिटर अप्लाय करायचंय. मी आता ग्लिटर तुम्हाला दाखवते मी कोणतं यूज करणार आहे. ते जे ग्लिटर आहे ते हे आहे. गोल्डन कलरचं ग्लिटर मी अप्लाय करणार आहे त्याच्यावर. आणि मी थोडं खाली प्रायमर लावलंय. मी काही ग्लू वगैरे काही लावलं नाही खाली ग्लिटर चिकटण्यासाठी कारण हे जे पार्टिकल्स आहेत ते थोडे चंकी पार्टिकल्स आहेत. थोडे मोठे पार्टिकल आहेत. तर मी असं लावते. फक्त असं प्रेस करायचंय. आपल्या आयबॉल पर्यंत प्रेस करायचंय त्याला. आता हा झाला आहे ब्राऊन. आता क्रीज लाईनला मी हा जो आहे रिस्ट कलर किंवा तो मी लावते. लाईनला पण मी लावून घेतलंय. आता जो हा पार्ट दिसतोय तुम्हाला हा बाकी आहे तर तिथे आपण शिमर लावणार आहोत. तर मी हा याच्यातला एक शिमरी शेड पिक करणार आहे. तो जो आहे तो मी गोल्डन कलरचा ग्लिटर लावणार आहे. त्याच्यामुळे हा मी जो गोल्डन कलर आहे तो घेते. बघू शकता मी आयबॉल वर इथे लावून घेतलाय हा गोल्डन शिमरी कलर.
इनर कॉर्नरला दुसरा एक थोडासा लाईट कलर लावणार आहे आणि त्याच्यानंतर मग ग्लिटर लावणार आहे. लावून झालेलं आहे. मी आता लायनर लावते हे मेबलिनचं. आता आपण लावूया मस्कारा मेबलिनचं. आज मी जे लावणार आहे मी फॉल्स आयलॅशेस लावणार आहेत. अगेन ते मार्सचे आहेत. हे फॉल ऑफ कॅमेरा आणि येते परत. फॉल्स लॅशेस लावले आहेत. खूपच हेवी वाटायला लागले मला. स्वतःला लावणं म्हणजे खूप थोडा मोठा टास्क होऊन जातो. दुसऱ्यांना पटकन लावता येतं पण स्वतःला लावायला थोडा वेळ लागतो. थोडी घाई करावी लागेल कारण मी कसं एकाच प्रकाश जेव्हा मी दुसरा काही सेटअप यूज नाही करत किंवा लाईट यूज नाही करत, जो माझ्या खिडकीतून प्रकाश येतो त्याच्यावरच मी पूर्ण मेकअप करत असते. तर त्याचा पण टायमिंग असतो. म्हणजे 4च्या नंतर थोडा प्रकाश जो आहे तो कमी व्हायला सुरुवात होते. कारण सकाळी हे मी नेक्स्ट यूज करते. हे थोडंसं डार्क सर्कल लपवण्यासाठी. कलर करेक्टर ते पण अगेन मी ह्याचं यूज केलंय. हाच पॅलेट मी यूज करते फॉरएव्हर 52चा. त्याच्यातून हा थोडा ऑरेंजिश कलर मी पिक केलाय. तो मी ब्लेंड करते आता. ओके. माझी जी लिप एरिया आणि थोडा माउथ एरिया आहे ना थोडंसं डार्क आहे. त्यामुळे मी इथे पण कलर करेक्टर लावून घेतले. आता याच्यानंतर एक थिन लेयर जी आहे ती मी कन्सिलरची लावणार आहे. थोडासा एक लाईट कन्सिलर लावणार आहे. माझ्या शेडपेक्षा 2 शेड लाईट. ओके. मी कन्सिलर लावलं आहे. मी ह्या ज्या ब्युटी ब्लेंडरनी आहे ते आता ब्लेंड करून घेते. ओके. ते जे आहे ते ब्लेंड करून झाले. आता नेक्स्ट प्रॉडक्ट मी हे यूज करते फाउंडेशन. फॉरएव्हर 52चं प्रो आर्टिस्ट फाउंडेशन आहे. हे HD फाउंडेशन आहे आणि हे खूप म्हणजे फुल कव्हरेज आहे. थोडं हेवी आहे. तर मी त्याची एवढी क्वांटिटी यूज करते. कन्सिलर ब्रश किंवा फाउंडेशन ब्रशने सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला. मी आता या ब्लेंडरनी ब्लेंड करून घेते. सगळं इव्हनली स्प्रेड झालेलं आहे, ब्लेंड झालेलं आहे. ब्लेंडर का यूज करतो आपण? ह्यानी सगळं जे एक्स्ट्रा प्रोडक्ट असेल ते पण याच्यामध्ये सक होऊन जातं. सगळं इव्हन होतं आणि व्यवस्थित स्प्रेड होतं. एक्स्ट्रा प्रोडक्ट ब्लेंडरला येऊन जातं. याच्यानंतर आपण हायलाइटिंग आणि कॉन्टोरिंग करणार आहोत. लाईट शेड कन्सिलर वापरते. कन्सिलरनी मी हायलाइट करून घेतले आपले जे हाय पॉइंट्स असतात तिकडे. त्याच्यानंतर आता मी कॉन्टोर लावून घेते आणि मग सगळं एकत्र ब्लेंड करायचं. ओके. तर असं आपलं कॉन्टोर लावून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी कुठे कुठे केलंय आणि आता हे मी सगळं ब्लेंड करणार आहे. नेक्स्ट आपण प्रोडक्ट यूज करणार आहोत ते आहे लिक्विड ब्लश. हे ब्लश मी यूज करते. ब्युटी ब्लेंडर अपवर्ड डायरेक्शननी करायचं आहे ब्लेंड आपल्याला. ओके. आपलं ब्लेंड झालेलं आहे. आता मी लूज पावडरनी सगळं कन्सेट करून घेते फेस. पफवर असं मी प्रोडक्ट घेते आणि थोडंसं त्याला इथे कमी करते आणि त्याच्यानंतर मग मी डोळ्याखाली हळूहळू करून घेते. पण त्याच्या खाली जे अंडर आय लॉक करण्या अगोदर तुम्ही थोडंसं त्याला कारण लॉक केल्यावर ते क्रीज लाईन जर असतील तर तशाच राहतील. तर त्याला थोडं फ्लफी ब्रशनी ब्लेंड करून घ्यायचे. म्हणजे जर खाली ते क्रीज लाईन आल्या असतील आपण आताच सगळे क्रीम प्रॉडक्ट यूज केलेत ते निघून जातील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला मग या जे आहे पफनी असं सेट करायचंय. हलकं खाली पहिलं करायचं. खूप कमी प्रॉडक्ट यूज करायचं नाहीतर मध्ये खूप सेट झाला आहे फेस आणि असं दिसत असेल तुम्हाला. आता याच्यावर आपण सगळ्या स्टेप करणार आहोत आणि परत सगळे पावडर प्रॉडक्ट यूज करणार आहोत. मग पहिलं आपण ब्लश यूज करते. तर मी हे पावडर ब्लश यूज करते शुगरचं. आता कॉन्टोरिंग करते. आता आयब्रोज करून घेते. हे पॅलेट यूज करते मी. मी आयब्रोज केले आहेत. मी आता पटकन काजळ लावून खाली जे आपण आय शॅडो पॅलेट यूज केलं त्यामधला जो डार्क ब्राऊन कलर आहे तो मी लावून घेते खाली आणि पटकन येते. सगळं दाखवलं असतात स्टेप पण तुम्ही लवकर सगळे व्हिडिओ म्हणजे बघत नाही, मध्येच सोडता. म्हणून मग मी पटकन सगळं करून घेते ऑफ कॅमेरा. आणि झालं आहे माझं काजळ वगैरे लावून. आता मी लिपस्टिक लावते आणि
मग सेटिंग स्प्रे. अगोदर लिप लाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तर मी लिप लाईनरनी लिप लाईन करते. झालं लिप लाईन. आता मी लिपस्टिक लावते. कोणती लिपस्टिक लावू मी? ओके, हे 2 शेड मी मिक्स करून लिपस्टिक लावले या माझ्या पॅलेट मधून. ओके, आता सेटिंग स्प्रे आणि हायलायटर. मग आपला मेकअप. सेटिंग स्प्रे लावत आहे. कधीही शेक करून त्याला यूज करायचा. मॅकचा. आणि थोडं ओलं असतानाच तुम्हाला हायलायटर लावायचंय, तेव्हा थोडं हायलायटर जास्त अजून उठून दिसेल किंवा चांगलं लुक येईल त्याचा. हायलायटर पॅलेट. हायलायटर लावते. हे जे शेड आहेत सगळे मिक्स करणार आहे. टाडा! तर आपला लुक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कसा वाटतोय लुक, मला प्लीज सांगा. आता अजून मेन काम आपलं बाकी आहे, ते आहे साडी मला घालायची आणि दागिने घालायचे. त्याच्यानंतर पूर्ण आपला लुक कम्प्लीट होईल आणि मेन आपली टिकली. तर मी सगळं घालून येते आणि तुम्हाला दाखवते. तुम्हाला जवळून बघायचं मला मेकअप. कॅमेरा किती जस्टिस करतो मला माहित नाही, पण खूप छान झाला मेकअप. डोळे बघू शकता तुम्ही. आय मेकअप. तुम्ही मला ओळखत असाल आणि जवळच्या असाल तर मलाच ऑर्डर द्या नक्की. तुम्ही बघू शकता मी पूर्ण रेडी झाले. बांगड्या वगैरे घातलेत आणि सगळे दागिने वगैरे घातले. मला फोटोज पण काढायचे. आता थोडा अंधार होत आलाय, म्हणजे ऑलरेडी 5 वाजून गेलेत. खाली जाऊन मला फोटोज काढायचे. मला दुसरी नथ पाहिजे होती पण ती नाही भेटली माझी, मग मी हीच घातली. हा आहे माझा लुक महाराष्ट्रीयन. कसा वाटतोय तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला हा जर मेकअप व्हिडिओ किंवा लुक आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कॉमेंट करा प्लीज. आणि काही असेल तर मला अजून तुम्हाला दुसरे लुक बघायचे असतील तर तेही तुम्ही सजेस्ट करू शकता. काही फीडबॅक द्यायचा असेल तेही तुम्ही फीडबॅक देऊ शकता. मला तर असं बघतच बसावंसं वाटतं. माझ्याकडे खूप छान वाटतोय हा लुक. इन पर्सन पण खूप भारी वाटतोय आणि मी लगेच 1-2 तासानंतर रिमूव्ह करणार आहे. पण माझी गॅरंटी आहे की हा लुक जो आहे तो 7-8 तास बिलकुल हलणार नाही. तुम्हाला जरी घाम आला तरी तुम्ही असं थोडासा रुमाल किंवा टिश्यूनी असं डॅब करू शकता आणि तुमचा मेकअप कुठेही हलणार नाहीये. असा मेकअप आहे हा. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितली असेल तर थँक यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.